मेडिकल एज्युकेशन हे भारतामध्येच नव्हे तर तुम्ही इतर कुठल्याही देशामध्ये गेले तर माणसाची आपली ह्युमन बॉडी जी ती एकच आहे. त्यांना हा सेकंड पर्याय म्हणजे दुसरा पर्याय आपण म्हणूया तो विदेशातील पर्याय लोक वगैरे बघत असतात. 6 ते 7 कंट्रीजमध्ये मोठ्या प्रामुख्याने मुलं जात आहे मेडिकलसाठी. त्या तुलनेने फॉरेनमध्ये कमी डॉक्युमेंट्स लागतात. तिथून आल्यानंतर भारतामध्ये जी एंट्रन्स एक्झाम होते त्या एंट्रन्स एक्झामची भीती फार मोठ्या लेवलला पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये बसलेली आहे. आणि हे जे आपले फॅकल्टीज इंडियन फॅकल्टी ज्या इंडियाच्या टॉप लेवलच्या फॅकल्टीज आहे. एक पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक मेजर मेसेज असा आहे की युनिव्हर्सिटी चॉईस करत असताना थोडं व्यवस्थित बघून चॉईस करायला पाहिजे. पालकांना 2026मध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर सर्वात पहिले सुरळीत कुठली कंट्री आहे. आरोग्य मंत्रालयाद्वारे एक इन्स्पेक्शन एक ऑडिट त्या ठिकाणी झालेले आहे. तर त्या ठिकाणी बरेचसे इन्स्टिट्यूट बंद केलेले त्यांनी म्हणजे कारण कसं असतं तर जे फील्ड करिअर चूज करण्याचा जो निर्णय आहे तो माझ्या मते समजा विद्यार्थ्यांवर सोडवायला पाहिजे. 2026 या शैक्षणिक वर्षामध्ये एनरोल होतील अशा पालकांना आम्ही इमिडिएटली नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन चालू करतो. मी डॉक्टर शहनाज बासमे न्यूज यात्रा या चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. आपण बघतो की आज आधुनिक युगामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये खूप स्पर्धा वाढलेली आहे. स्पर्धात्मक परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना असा प्रश्न पडतो की आता आपल्या विद्यार्थ्यांना मेडिकल डिग्री असेल किंवा इंजिनिअरिंग डिग्री असेल ती कशा प्रकारे प्राप्त होईल. इथं महत्त्वाचा मुद्दा हा आहे की MBBS करण्यासाठी मुलांची खूप धडपड आज आपण बघत आहोत. मुलांचे स्वप्न आहे की त्यांनी MBBS डॉक्टरची डिग्री घेतल्यानंतर पुढं भविष्यामध्ये समाजामध्ये योगदान द्यावं. आता या MBBSसाठी आपण बघतो की भारतातही नाही परदेशातही खूप वाव आहे. तर परदेशामध्ये MBBS कशा प्रकारे डिग्री प्राप्त करता येईल याविषयी आज आपण मनसोक्त गप्पा मारणार आहोत डॉक्टर विठ्ठल जाधव सरांसोबत. सर आपले मनपूर्वक स्वागत आहे न्यूज यात्रा या चॅनलवर. डॉक्टर विठ्ठल जाधव हे जाधव एज्युकेट प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन आहे. सरांनी भारतातून तब्बल 3 ते 3,500 विद्यार्थ्यांना परदेशात संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन केलेलं आहे आणि हे सांगताना मला अत्यंत गर्व वाटतं की आपलं हे ऐतिहासिक शहर या शहरामध्ये सरांच्या मार्गदर्शनाअंतर्गत 200 विद्यार्थी विविध हॉस्पिटलमध्ये आपले योगदान देत आहे. तर चला तर आज आपण सरांसोबत गप्पा मारूयात आणि त्यांना विचारूया की कशा प्रकारे परदेशामध्ये MBBS करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहे आणि त्या कशा प्रकारे पूर्ण करता येतील किंवा त्याबाबत जे आपल्या मनामध्ये प्रश्न आहे ते आज आपण सरांसोबत क्लिअर करूया. तर सर आपले पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. सर माझा एक प्रश्न आहे की सर्वात आधी तर भारतातील आणि परदेशातील MBBS जो कोर्स आहे त्या कोर्सचे स्वरूप काय आहे म्हणजे त्याचा सिलेबस असेल किंवा लोकांच्या मनामध्ये असे प्रश्न असतात की परदेशात कशा प्रकारे MBBS आहे आणि भारतात तर तुलनात्मक काही सांगता येईल का आपल्याला. ॲक्च्युली कसं आहे भारतामध्ये आणि परदेशामध्ये जे मेडिकलचं जे शिक्षण आहे यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व पालकांना हा एक पडणारा कॉमन प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये आपण जर बघितलं मेडिकल एज्युकेशन हे भारतामध्येच नव्हे तर तुम्ही इतर कुठल्याही देशामध्ये गेले तर माणसाची आपली ह्युमन बॉडी जी ती एकच आहे. त्यामुळे सिलेबस असेल तिथला अभ्यासक्रम असेल ह्या सगळ्या गोष्टी 90% सेम आहेत. 90% जो राहिलेला 10% जो डिफरन्स आहे तो कल्चरल विषय त्या ठिकाणी असतात काही चेंजेस. जसं भारतामध्ये आपण एखादा विदेशातील विद्यार्थी भारतामध्ये आला त्यामध्ये त्यांना हिंदी लँग्वेज आणि हिस्ट्री ऑफ इंडिया हा विषय असतो. जसं आपण रशियामध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी एक रशियन भाषा असते विद्यार्थ्यांना आणि एक हिस्ट्री ऑफ रशिया. फक्त हा एक 5-10% डिफरन्स त्या ठिकाणी असतो. आता मेजर फॅक्टर जो असतो समजा डिफरन्स दोन्हीमध्ये कंट्रीमध्ये जर बघितलं आपण तर भारतामध्ये एक अंदाजे आजच्या डेटला एक 22 ते 23 लाख विद्यार्थी एक्झाम देत आहे आणि गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट जे सीट्स आहेत मेडिकलच्या त्या फक्त 1,25,000 आहे. त्याच आपण आता म्हणजे त्यासाठीच आता जे राहिलेले जे विद्यार्थी आहे समजा 20 ते 21 लाख विद्यार्थी ह्या विद्यार्थ्यांचं स्वप्न त्यांना कसं साकार करता येईल त्यासाठी त्यांना हा सेकंड पर्याय म्हणजे दुसरा पर्याय आपण म्हणूया तो विदेशातील पर्याय लोक वगैरे बघत असतात. आता तुम्ही जो प्रश्न विचारला समजा साम्य तर समजा आपला फरक आहे त्यामध्ये फरक असा काही नाही आहे त्यामध्ये फक्त
मेडिकल आपले भारतातले मुलं हे भारतामध्ये मेडिकल करतील अच्छा. आणि भारतातले मुलं बाहेर देशात जे आहे ते बाहेर देशात जाऊन मेडिकल करतील. फक्त तुमचा लोकेशनचा फरक पडेल. फक्त काही मुलं भारतात करतील तर काही मुलं विदेशात करतील. अच्छा, म्हणजे एकंदरीत परिसर वगैरे, परिसर वातावरण भाषा वगैरे जो आहे ते बरोबर. अजून एक प्रश्न आहे की रशिया व्यतिरिक्त अजून कोणते पर्याय आहे का? जास्त करून आपण असं ऐकतो की रशियामध्ये MBBS सोपं आहे म्हणून, तर त्या दृष्टिकोनातून काही बाहेर 6 ते 7 कंट्रीजमध्ये मोठ्या प्रामुख्याने मुलं जात आहे मेडिकलसाठी. मागच्या एक 15 ते 20 वर्षामध्ये बघितलं आपण तर रशिया हा एक मेजर कंट्री आलेला आहे. रशियामध्ये मोस्ट ऑफ दी विद्यार्थी त्या ठिकाणी जातात. पण रशियाच्याच अंडर बऱ्याचशा अशा कंट्रीज आहे ज्या रशियापासून सेपरेट झालेल्या आहेत. जसं की रशियापासून आता किर्गिस्तान सेपरेट झालेलं आहे, कझाकिस्तान झालेलं आहे, उझबेक झालेलं आहे, जॉर्जिया झालेलं आहे. या देशामध्ये पण मोठ्या संख्येमध्ये आपले विद्यार्थी जात आहेत त्या देशामध्ये मेडिकल करण्यासाठी. आपण एकंदरीत जर बघितलं समजा तर प्रॉपर रशियामध्ये असेल किंवा कझाकिस्तानमध्ये असेल, किर्गिस्तानमध्ये असेल, उझबेकिस्तानमध्ये असेल, जॉर्जियामध्ये एक साधारणतः दरवर्षी 25 ते 30 हजार मुलं मेडिकलसाठी जातात. आणि मुलांसमोर हे 6 ते 7 कंट्रीज आहेत त्या मोस्टली ते चॉईस करू शकतात त्या ठिकाणी. मोठ्या संख्येने जातात. मोठ्या संख्येने हो, फार मोठ्या लेवलवर. हो, 12-13 हजार म्हणजे चांगलेच आहेत. हे कझाकिस्तान तुम्ही म्हणतायत सर, तर तिथं MBBSचा कोर्स करायचा असेल तर मग काही डॉक्युमेंट्स वगैरे किंवा कागदपत्र त्याची पूर्तता आपण कशा ॲक्च्युली बेसिक डॉक्युमेंट्स मॅम त्यामध्ये. ॲक्च्युली जर आपण बघितलं साधारणतः जे मेडिकल ॲडमिशनसाठी भारतामध्ये जे रिक्वायरमेंट डॉक्युमेंट्स आहेत त्या तुलनेने फॉरेनमध्ये कमी डॉक्युमेंट्स लागतात. त्यामध्ये प्रामुख्याने 10वीचं मार्कशीट आपलं आणि 12वीचं मार्कशीट. 12वीचं मेजर जे डॉक्युमेंट्स आहेत आपलं फिजिक्स, केमिस्ट्री, बायो या ग्रुपमधून विद्यार्थी पासआउट झालेला पाहिजे. आता त्यामध्ये काही कट ऑफ काही क्रायटेरिया ठरलेले आहे. त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो या विषयांमध्ये ओपन कॅटेगरी जर असेल तर ॲज पर नॅशनल मेडिकल कमिशनच्या रूलप्रमाणे त्यांना 50% मार्क्स असणं मॅन्डेटरी आहे. आणि इतर कुठलीही कॅटेगरी असेल तर त्यांना 40% स्कोअर त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. हां, आता या व्यतिरिक्त आपल्याला नीट स्कोअर कार्ड मॅन्डेटरी झालेलं आता. जोपर्यंत विद्यार्थी नीटमध्ये क्वालिफाय होत नाही तोपर्यंत विदेशामध्ये ॲडमिशन घेऊ शकत नाही मेडिकलला. इवन तो भारतामध्येही घेऊ शकत नाही ॲडमिशन. हां, आणि या व्यतिरिक्त मेन जो डॉक्युमेंट्स आहेत फॉरेनमध्ये तो आहेत आपला पासपोर्ट. हां, हे 3 ते 4 डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लागतात. नीट एलिजिबिलिटी मॅन्डेटरी हो, मॅन्डेटरी क्वालिफाय. अच्छा. आता सर अजून एक प्रश्न होता की त्या विविध देशातून जे पदवी घेऊन भारतामध्ये येतात तर त्यांची आकडेवारी काही सांगता येईल का सर? म्हणजे आता तुम्ही जसं सांगितलं 12-13 हजार, तर त्याप्रमाणे अजून आपण जनरल जर बघितलं मॅडम आता मागच्या 15 ते 20 वर्षामध्ये एक साधारणतः 60 ते 70 हजारपेक्षा जास्त विद्यार्थी वेगवेगळ्या देशातून मेडिकलची डिग्री घेऊन भारतामध्ये आलेले आणि ते सक्सेसफुली इथं एक्झाम वगैरे क्रॅक करून काही मुलं PG वगैरे करत आहे, काही ॲज अ मेडिकल ऑफिसर म्हणून वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. म्हणजे तिथून डिग्री घेऊन आल्यानंतर त्यांना इथं अजून काही अशी हे आहे का की परीक्षा द्यावी लागेल किंवा काही योग्यता पात्रता ज्याला म्हणता येईल तशा काही परीक्षा आहेत का? हो. आता मेन जो फॅक्टर आहे म्हणजे जी एक भीती पालकांच्या मनामध्ये की भारतामधून बाहेर देशात जात असताना डिग्री तर सहज विद्यार्थी कंप्लीट करू शकतात, पण तिथून आल्यानंतर भारतामध्ये जी एंट्रन्स एक्झाम होते त्या एंट्रन्स एक्झामची भीती फार मोठ्या लेवलला पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये बसलेली आहे. ती भीती बसणे साहजिक आहे. ॲक्च्युली त्या एक्झामचं जर आपण रेशो बघितला त्या एक्झामचं मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया पहिली ही बॉडी एक्झाम कंडक्ट करायची, आता नॅशनल मेडिकल कमिशन कंडक्ट करत आहे. तर MCIचे जे आहे समजा तर MCI ही जी एक्झाम कंडक्ट करायची त्याचा जर रिझल्ट आपण बघितला 10%, 15%, 20%, 30%, 40% म्हणजे मोस्टली 40% जास्त हा रिझल्ट कधी गेलेला नाही आहे. म्हणजे 10%, 15%पर्यंत राहिलेला रिझल्ट हा. त्यामुळे काय झालं पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये याची भीती पसरलेली आहे पूर्ण. तर अशा वेळेस काय की विद्यार्थ्यांना आणि पालकांना आपण ज्या विद्यापीठामध्ये जातो आहे किंवा ज्या देशामध्ये जातो आहे तर प्रामुख्याने एक गोष्टी क्लिअर करून घ्यायला पाहिजे. त्या ठिकाणी MCIचे कोचिंग होत आहे का, त्या ठिकाणी भारतीय जे शिक्षक आहेत ते कोचिंग देण्यासाठी येत आहे का, ह्या गोष्टी जर असेल तर त्या रिझल्टमध्ये फार मोठ्या लेवलला फरक पडू शकतो. जसं की आता आपल्याकडे किर्गिस्तानमध्ये एक IHSM इंटरनॅशनल हायर स्कूल ऑफ मेडिसिन एक युनिव्हर्सिटी आहे. त्या युनिव्हर्सिटीमध्ये मोस्ट ऑफ द जर बघतो दरवर्षी समजा साधारणतः 400-450 विद्यार्थी जातात. एक साधारणतः 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी 2 ते 2.5 हजार विद्यार्थी स्टडी करतात. आपले त्या ठिकाणी 2 कॅम्पस आहे, एक प्रॉपर सिटीमध्ये आणि सिटीपासून दूर एक 200 किलोमीटर अंतरावर कॅम्पस आहे. तर तिथलं जर आपण एकंदरीत हे बघितलं तर आपण फर्स्ट इयरपासून फायनल इयरपर्यंत
म्हणजे 5ही वर्षासाठी मुलांना आपण भारतीय शिक्षक जे असतात ते फर्स्ट इयरला ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्रीची कोचिंग घेतील. सेकंड इयरला मायक्रोबायो, फार्मा, जसं जसं मेडिकल सब्जेक्ट आहेत आता 18 ते 19 मेडिकल सब्जेक्ट, हे पूर्ण मेडिकल सब्जेक्टचा आपण त्या ठिकाणी अभ्यास करून घेतो विद्यार्थ्यांकडनं. आणि हे जे आपले फॅकल्टीज, इंडियन फॅकल्टी, ज्या इंडियाच्या टॉप लेवलच्या फॅकल्टीज आहे, म्हणजे एक्सपर्ट फॅकल्टीज आपण त्या ठिकाणी त्यांना अपॉइंट केलेलं आहे. हे जसं ॲनाटॉमी आपलं कंप्लीट झालं त्या ॲनाटॉमीचं पूर्ण डे फर्स्टपासून रिव्हिजन चालू करतील, परत फिजिओ चालू करतील, याप्रमाणे आपलं रोटेशन 5 वर्ष चालू असतं. आणि त्यामुळे काय होतं, एकंदरीत त्या विद्यापीठाचा, त्या युनिव्हर्सिटीचा रिझल्ट आहे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचा, तो मोर दॅन 60%च्या वरती जातो. हां, म्हणजे एक असं एक पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक मेजर मेसेज असा आहे की युनिव्हर्सिटी चॉईस करत असताना थोडं व्यवस्थित बघून चॉईस करायला पाहिजे. म्हणजे तिथली पण युनिव्हर्सिटी बघताना व्यवस्थित करायला पाहिजे. आणि आपली सेवा तिथं पण आहे, हे तर खूपच छान आहे. आणि विद्यार्थी तिथंच ते कोचिंग करतील तर इथं आल्यावर त्यांना जास्त हे ताण पडणार नाही, इझिली ते पुढं जातील, क्रॅक करतील. अजून एक भीती असते की तिथं सिक्युरिटी किंवा सुरक्षेबद्दल आपले जे विद्यार्थी, मग मुली असतील किंवा मुलं असतील, तर त्यांची सुरक्षेचं काही तिथं असं आहे का? म्हणजे तर पालकांच्या मनामध्ये अशी भीती असते. आणि मुलं कसे आहेत ते 12वी नंतरचे म्हणजे टीनेजरच मानता येईल, तर मानसिकदृष्ट्या तेवढे परिपक्व पण नाही बोलता येईल त्यांना आपण. मग सुरक्षेसाठी आपण काय सांगू शकता का सर? ॲक्च्युली सर्वात हेच एक मेजर कन्सर्न आहे की जे पालक बाहेर देशांना पाठवत असताना हा एक सर्वात मोठी समस्या त्यांच्यासमोर असते की 17 ते 18 वर्षाच्या मुलांना बाहेर देशात कसं पाठवायचं. तर यासाठी कसं असतात, आता जनरली म्हणजे आता बरेचसे विद्यापीठ असे की ज्या ठिकाणी आपण पूर्ण इंडियन मॅनेजमेंट त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. म्हणजे लेडीज हॉस्टेल असेल तर आपल्याकडे पूर्ण लेडीज केअरटेकर इंडियन आहे. जसं आपलं आता महाराष्ट्रात मुलांना जर म्हटलं तर आपलं मुंबईच्या लेडीज आहेत, परत इकडच्या नागपूरच्या लेडीज आपल्याकडे त्या ठिकाणी 3 ते 4 लेडीज आपलं काम करत आहे. परत जेंट्स पण आपले इंडियन्स त्या ठिकाणी मुलांच्या हॉस्टेलचं केअरटेकिंगचं काम करतात. आता फूड्सबद्दल बोलायचं झाल्यास फूडसाठी आपल्याकडं महाराष्ट्रातीलच कुक आपल्या त्या ठिकाणी जेवण बनवतात. म्हणजे जवळपास एक 70 ते 80% जे आहेत समजा पूर्ण इंडियन क्लायमेट त्या ठिकाणी क्रिएट केलेलं आहे. आणि इंडियन एन्व्हायरमेंट जे आहे समजा जसं आता मॅनेजमेंट आहे ते आपण त्या ठिकाणी मुलांना देतोय पूर्ण. म्हणजे त्यांना हॉस्पिटॅलिटी छान प्रकारे मिळते आणि सुरक्षेची पण काही चिंता करू शकत नाही आपण. ओव्हरऑल सगळंच व्यवस्थित आहे. अजून एक प्रश्न आहे सर माझा की आत्तापर्यंत मराठवाडा तसेच महाराष्ट्रातून किती विद्यार्थी आपल्या मार्फत जे आहे परदेशात गेलेले आहेत? तो एकंदरीत महाराष्ट्रात बोलायचं झालं की आपण जवळपास 2500 ते 3000 प्लस विद्यार्थी आतापर्यंत विदेशामध्ये पाठवलेले आहे. आणि त्यामधले जवळपास एक 2000 प्लस विद्यार्थी सक्सेसफुली ग्रॅज्युएट होऊन इंडियामध्ये आलेले आता. आणि महाराष्ट्रातल्याच नाही तर इंडियाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ते आता प्रॅक्टिस करत आहे. काही मुलांनी स्वतःच हॉस्पिटल वगैरे चालू केलेलं आहे, काही मुलं ॲज अ मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत आहे. तर यातले बरेचसे मुलं विदेशात सेटल झाले, जसं अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड असेल, या देशांमध्ये ते स्थायिक झालेले त्या ठिकाणी. अरे वा, म्हणजे छान की मुलांचे स्वप्न पूर्ण होत आहेत शिक्षणाबद्दल पण आणि पुढं त्यांचं जे जॉब आहे किंवा व्यवसाय आहे त्याबद्दल पण. अजून एक प्रश्न आहे सर की आज आपण बघतो की आधुनिक युगामध्ये महागाई खूप वाढलेली आहे आणि भारतातच आपल्याला किती खर्च एज्युकेशन असेल किंवा सर्वसाधारण गोष्टीला, आता परदेशात शिक्षण घ्यायचं म्हणजे साधारणतः किती खर्च लागत असेल असं? हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आता यामध्ये आपण जर बघायचं झाल्यास आता साधारणतः 7 ते 8 देशांमध्ये जे मुलं बाहेर देशात जात आहेत तर वेगवेगळे कॉलेजेस, वेगवेगळे देश, वेगवेगळे फी स्ट्रक्चर त्या ठिकाणी प्रमोट करतात. मार्केटमध्ये आपण बघतो 20 लाख, 30 लाख, 25 लाख. म्हणजे यामुळे काय होतं, बऱ्याचशा पालकांची दिशाभूल होते, बऱ्याचशा पालकांची फसवणूकही होते. समजा एक साधारणतः आपण एक टेंटेटिव्ह आकडा बघितला 1000 ते 1200 विद्यार्थ्यांची इंडियामध्ये फसवणूक होते ॲब्रॉडच्या नावे. यामध्ये आता आपण प्रामुख्याने खर्च जर बघितला तर युनिव्हर्सिटी आपण कधीही चेक करत असताना कुठल्याही पालकांना किंवा विद्यार्थ्याला माझे हे असेल की जाऊन त्या ठिकाणी युनिव्हर्सिटी फीस किती आहे पर इयर, त्यानंतर हॉस्टेल फीस किती आहे, मेस फीस किती आहे पर इयर, आणि त्यानंतर तिथला एक लागणारा जनरल खर्च किती राहील महिन्याचा, हा एक टेंटेटिव्ह पूर्ण काढून घ्यायला पाहिजे. जसं आता आपल्याकडे जे IHSM युनिव्हर्सिटी किर्गिस्तानमध्ये, तर त्या युनिव्हर्सिटीचं अप्रॉक्सिमेटली जी कॉलेजची फीस आहे, आपल्या त्या ठिकाणी 2 कॅम्पस आहे. एका कॅम्पसची फीस 28 ते 30 लाख रुपये जाते फक्त ट्युशन फीस, आणि एका कॅम्पसची ट्युशन फीस जाते 22 ते 23 लाख रुपये. हां, या व्यतिरिक्त हॉस्टेल आणि मेसचा जो खर्च आहे आणि परत एअर तिकीट, 5 जाण्याचे तिकीट, 5 येण्याचे तिकीट, याचा अप्रॉक्सिमेटली कॉस्टिंग जो आहे तो एक साधारणतः 10 ते 15 लाखाच्या दरम्यान येतो. म्हणजे साधारणतः विद्यार्थ्याला जो खर्च होतो 40 लाखाच्या दरम्यान विद्यार्थ्यांना पूर्ण खर्च होतो
काही ठिकाणी 35 लाख जातो, काही ठिकाणी 36 लाख, काही ठिकाणी 37 लाख. म्हणजे हे पूर्ण युनिव्हर्सिटी वाईज व्हेरी करेल पूर्ण. पण तरी पालकांना एक सूचना असेल की त्यांनी प्रत्यक्षात फी स्ट्रक्चर हातात घेऊन फर्स्ट इयर किती लागेल, सेकंड इयर किती लागेल, म्हणजे प्रत्येक वर्षाचा एक आढावा घ्यायला पाहिजे, जेणेकरून फायनान्शियलमध्ये आपल्याला म्हणजे एक ट्रॅपमध्ये न जाता म्हणजे एक टोटल 5-5.5 वर्षाचं कॅल्क्युलेशन काढून घ्यायला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे पण 5-5.5 वर्षाचा कोर्स आहे आणि तिथं पण तेवढंच ड्युरेशन त्या कोर्सला आहे, असं काही नाही आहे की तिथं जास्त, असं मी ऐकलं होतं सर की म्हणजे आता दुबई वगैरे इथं ऐकलं होतं मी की तिथं BDS जे आहे ना ते 7 वर्षाचं आहे. तर असं दुसरीकडे नाही आहे वाटतं, रशिया किंवा कर्झाकिस्तान जिथं आपण बऱ्याचशा ठिकाणी आहेत मॅडम. आता फॉर एक्झाम्पल आपण आता जर बघितलं प्रॉपर रशियामध्ये जो प्रोग्राम आहे मेडिकलचा तो 6 वर्षाचा आहे. आता किर्गिस्तानमध्ये 4.5 वर्ष MBBS प्लस 1 इयर इंटर्नशिप. आता एक रिसेंटली 2021मध्ये नॅशनल मेडिकल कमिशन एक गॅजेट रिलीज केलेलं आहे, म्हणजे स्पेशली ते फॉरेनमध्ये जे विद्यार्थी जातात त्यांच्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे की बाबा सर्वात पहिलं प्रिकॉशन हे घ्यायचं की नीट क्वालिफाईड विद्यार्थीच बाहेर देशात जाऊ शकतो. त्यानंतर ज्या देशात विद्यार्थी जात आहे त्या देशातली जी डिग्री आहे ती भारतीय म्हणजे जो सिलेबस आहे किंवा भारतीय जी डिग्री त्याच्या इक्विव्हॅलंट डिग्री असायला पाहिजे, समप्रमाणता त्या ठिकाणी पाहिजे. म्हणजे मिनिमम भारतामध्ये जो प्रोग्राम आहे MBBSचा तो 54 महिन्याचा 4.5 वर्ष आणि प्लस 1 इयर इंटर्नशिप. म्हणजे मिनिमम 5.5 वर्षाखालील जो प्रोग्राम आहे त्या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांनी जायला टाळायला पाहिजे. हां, आणि जी नॅशनल मेडिकल कमिशनचं जो गॅजेट आलेलं आहे त्या गॅजेटचं पूर्ण जे आहे समजा रिक्वायरमेंट कुठल्या देशामध्ये, कुठल्या कंट्रीमध्ये, कुठल्या कॉलेजमध्ये फुलफिल होत आहे हे पण एक बारकाने त्या ठिकाणी तपासून घेणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की आपण नक्कीच या संदर्भात पालकांना मार्गदर्शन करत असाल की कोणत्या याच्यात घ्यायला पाहिजे, कोणत्या विश्वविद्यालयामध्ये ॲडमिशन घ्यायला पाहिजे म्हणून. आता आमच्याकडे जेव्हा पालक व्हिजिट करतात आम्ही सर्वप्रथम कुठलाही कंट्री असेल किंवा कुठला युनिव्हर्सिटी असेल त्याच्या पूर्ण इंडियन एम्बेसी ज्या देशामध्ये आहे, समजा इंडियन एम्बेसीचे जे आलेले गॅजेट, इंडियन एम्बेसीचे जे ॲडव्हायसरी आहेत ते ॲडव्हायसरी पूर्ण विद्यार्थ्यांसमोर पालकांसमोर आम्ही ठेवतो. त्यानंतर पूर्ण क्लिअर कट त्यांना ठिकाणी हे दिले जाते, तुम्ही त्यावर विचार करा, तुमचा लॉयर असेल कोणी काही असेल तुम्ही त्यांच्याकडनं सुद्धा इन्स्पेक्शन व्हेरिफिकेशन करून घेऊ शकता आणि त्यानंतर हा तुमचा पुढील निर्णय तुम्ही घेऊ शकता. पुन्हा एक ट्रान्सपरन्सी आपण त्या सिस्टममध्ये ठेवलेली आहे. म्हणजे एकंदरीत पालकांचे पूर्णपणे समुपदेशन चांगल्या प्रकारे झालं तर त्यांना पण नंतर त्रास होत नाही. अजून एक प्रश्न आहे सर माझा की तिथून जर बाहेर आलेत विद्यार्थी तर त्यांची प्रॅक्टिस वगैरे ते व्यवस्थित करतच असतील है ना, तर ते झाल्यानंतर त्यांना पॅकेज दुसऱ्या देशामध्ये किती मिळत असेल असं? आता एक साधारणतः आपण जर बघितलं समजा विदेशातून भारतामध्ये जे मुलं येतात समजा इथली स्क्रीनिंग टेस्ट एकदा क्लिअर झाली विद्यार्थी, स्क्रीनिंग टेस्ट क्लिअर झाल्यानंतर जे म्हणजे इंडियामध्ये जे मुलं मेडिकल होत आहे किंवा MBBS करताय त्यांना म्हणजे त्या मुलांना आणि विदेशातून आलेल्या मुलांना त्यामध्ये त्यांच्या सॅलरीजमध्ये असेल किंवा त्यांच्या पेआउटमध्ये असेल कुठलाही डिफरन्स नाही आहे. म्हणजे एक 100% पूर्ण सेम आहे, समानता त्या ठिकाणी आहे. आपण जर फॉरेनचा जर विचार केला, फॉर एक्झाम्पल आता ज्या ट्रेडिंगमध्ये कंट्रीज समजा फॉर एक्झाम्पल अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, तर या देशांमध्ये एक साधारणतः मिनिमम 2 कोटीपासून पॅकेजेस स्टार्ट होतात. म्हणजे इयरली पॅकेज असतात त्या ठिकाणी 2 कोटी, 2.5 कोटी, 3 कोटी, मग ते डिपेंड करतं स्पेशलायझेशनच्यावरती. जर प्लेन MBBS असेल तर 2 कोटीपासून सुरुवात त्या ठिकाणी असते मुलांना. हो, मला तरी वाटतं की आता भरपूर आपण आमचे मार्गदर्शन केलेले आहेत आणि या इंटरव्ह्यूद्वारे किंवा या साक्षात्कारद्वारे लोकांपर्यंत किंवा पालकांपर्यंत ही माहिती गेलेली आहे की भारतात नाही तर परदेशातही विद्यार्थ्यांना खूप काही सोयी सवलती आपल्याद्वारे सुद्धा प्राप्त होतात. आता अकॅडमिक इयर नवीन शैक्षणिक सत्र 2026 हे सुरू झालेलं आहे, तर यासाठी काही महत्त्वपूर्ण आपण मार्गदर्शन किंवा सल्ला देऊ शकता का पालकांना किंवा विद्यार्थ्यांना, जेणेकरून त्यांची आता जी पुढची प्रक्रिया आहे आता सुरू होणार आहे, आपण बघितलेलं आहे ती प्रक्रिया, तर त्याबद्दल आपले एक महत्त्वपूर्ण सल्ला आम्हाला. नक्कीच मॅडम. यामध्ये आता जे शैक्षणिक वर्ष 2026चे जे प्रवेश चालू झाले त्यापूर्वी पालकांनी सर्वात प्रथम विदेशामध्ये जर जायचं म्हणजे डिसिजन घेत असेल किंवा त्याबद्दल विचार करत असेल त्यामध्ये सर्वप्रथम कुठल्याही देशात जे जात असेल आता मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये एवढ्या ड्रास्टिक चेंजेस विदेशामध्ये झालेले आहे. जसं रशियामध्ये वेगवेगळे रूल रेग्युलेशन चेंजेस होऊ लागले, जसं कझाकिस्तानमध्ये रूल वेगवेगळे चेंजेस झाले, इवन उझबेकिस्तानमध्ये बऱ्याचशा युनिव्हर्सिटीज बंद झालेल्या आहे, युक्रेन वॉरमुळे पूर्ण हे झालेलं बंद झालेलं आहे, म्हणजे बेलारस वगैरे अशा वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये वेगवेगळे चेंजेस त्या ठिकाणी आलेले आहे. म्हणजे आता
पालकांना 2026मध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर सर्वात पहिले सुरळीत कुठली कंट्री आहे, सर्वप्रथम इंडियन करिक्युलमप्रमाणे 4.5 वर्ष MBBS प्लस 1 इयर इंटर्नशिप कुठल्या कंट्रीमध्ये होतो आहे, किंवा सर्वप्रथम त्या आपल्या ज्या युनिव्हर्सिटी आहे तिथली जी मिनिस्ट्री आहे, तिथली जी एम्बेसी आहे, त्यांच्याकडनं कन्फर्म करणं फार गरजेचं आहे. की फॉर एक्झाम्पल आता किर्गिस्तानमध्ये एखाद्या विद्यापीठामध्ये कोणी ॲडमिशन घेत असेल तर त्या युनिव्हर्सिटीचं ॲक्रिडेशन त्या ठिकाणी आहे का, ती परवानगी त्या ठिकाणी आहे का, की ती परवानगी टेम्पररी सस्पेंड केलेली आहे किंवा हे केलेली आहे. जसं इंडियामध्ये नॅशनल मेडिकल कमिशन इन्स्पेक्शन करते, तसंही विदेशामध्ये स्थानिक त्यांचे जे आरोग्य मंत्रालय असतात त्यांच्या थ्रू त्यांचे इन्स्पेक्शन होत असतात. तर मुलांना आणि पालकांनी हे गोष्टी चेक करून घेणं फार महत्त्वाचं आहे. आता जसं आमच्या किर्गिस्तानमध्ये जर बघितलं आपण तर किर्गिस्तानमध्ये आता रिसेंटली 1-1.5 महिन्यापूर्वी आरोग्य मंत्रालयाद्वारे एक इन्स्पेक्शन, एक ऑडिट त्या ठिकाणी झालेले आहे. तर त्या ठिकाणी बरेचसे इन्स्टिट्यूट बंद केलेले त्यांनी, म्हणजे त्यांचे बेसिक ज्या रिक्वायरमेंट होत्या समजा त्या फुलफिल न झाल्यामुळे त्यांचं टेम्पररी लायसन्स वगैरे सस्पेंड केलेले आहे. त्यामुळे ह्या गोष्टी पालकांना आणि विद्यार्थ्याला तपासून घेणं फार गरजेचं आहे. आणि त्यानंतर एक विशेष असं एक आपला शेवटचं हे असेल पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थी जस्ट नीट क्वालिफाय झालेला असेल आणि विद्यार्थ्याची 100% पूर्ण मानसिकता असेल जाण्याची, तरच त्या केसमध्ये पालकांनी त्यांनी सपोर्ट करावा. किंवा पालकांनी कुठल्याही मुलांना जबरदस्ती करू नये त्यांचं ड्रीम फुलफिल करण्यासाठी. कारण कसं असतं, आता जी फील्ड करिअर चूज करण्याचा जो निर्णय आहे तो माझ्या मते समजा विद्यार्थ्यांवर सोडवायला पाहिजे किंवा त्यांना तो डिसिजन घेता आला पाहिजे. त्यांची मानसिकता आपल्याला तपासणं फार गरजेचं आहे. आता यामध्ये विदेशात जात असताना आपलं सर्व महत्त्वाचं प्रिकॉशन घेताना एकतर विद्यार्थ्याची मेंटॅलिटी आणि विद्यार्थ्यांची 4.5+1 5.5 वर्ष अभ्यास करण्याची मानसिकता असणं गरजेचं आहे. कारण आपण या ठिकाणी पाठवल्यानंतर साधारणतः जो 35-40 लाख रुपये आपण स्पेंड करणार आहे त्याचं आउटपुट आपल्याला कसं मिळेल, त्यासाठी मुलांची मानसिकता असणं फार गरजेचं आहे. कारण विदेशामध्ये फार वेगवेगळ्या प्रकारचे क्लायमेट आहे, फार वेगवेगळ्या प्रकारचे डिस्ट्रॅक्शनचे पॉईंट त्या ठिकाणी आहेत. समजा अशा वेळेस समजा ज्या ठिकाणी इंडियन मॅनेजमेंट आहे, इंडियन पूर्ण सपोर्ट त्या ठिकाणी आहेत, अशा ठिकाणी पालकांनी पाठवायला पाहिजे. आता आम्ही आमच्या कंपनीमार्फत, जसं आमच्या 2 कंपन्या आहे, जाधव एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि ISM एज्युटेक, अशा दोन्ही कंपनीमार्फत आपली एकमेव अशी संस्था आहे की ज्या संस्थेमार्फत आपण पालक मेळावा घेतो विदेशामध्ये. म्हणजे ज्या गोष्टी आपण इथं स्थानिक लेवलला बोलतो पालकांसोबत आणि विद्यार्थ्यांसोबत, त्याच गोष्टी तिथं आहेत की नाही हे कन्फर्म करायला पाहिजे. त्यासाठी हा उपक्रम आम्ही 2016पासून राबवतो आहे आणि तब्बल 10 वर्ष झाली. आणि साधारणतः आम्ही दरवर्षी 200 ते 250 पालकांना या ठिकाणी समजा साधारणतः जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या ठिकाणी घेऊन जातो. यामध्ये फार मोठ्या लेवलला प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे. म्हणजे आमच्याकडे अंदाजे 300-400 पालकांचे रजिस्ट्रेशन होतात. पण आमच्याकडे लिमिटेड कोटा असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी स्थानिक एक लिमिटेड पॅकेज चार्ज करतो आणि त्या पॅकेजमध्ये आम्ही एक 4 ते 5 दिवसाचा प्रोग्राम आपल्या कॉलेजमध्ये राबवतो. जेणेकरून आपण ज्या काही गोष्टी इथं सांगितलेल्या, इथलं जे काही कमिटमेंट पालकांसोबत झालेले आहे त्या ठिकाणी आहेत की नाही ते पालक व्हेरीफाय करू शकतात. जसं की युनिव्हर्सिटीचे कॅम्पस असेल, युनिव्हर्सिटीचे ॲक्रिडेशन असेल, युनिव्हर्सिटीचे डीन असेल, व्हाईस डीन असेल, बेसिक आपला जो मॅनेजमेंट आहे त्या ठिकाणी, जो स्टाफ आहे, जे NMCचे क्लासेस त्या ठिकाणी होत आहे का नाही हे सुद्धा ते प्रत्यक्षात त्या ठिकाणी बघू शकतात. त्यानंतर सिटी टूर ते त्या ठिकाणी करू शकतात. परत विद्यार्थ्यांचे म्हणजे मुलांचे आणि मुलींची वसतिगृह त्या ठिकाणी बघू शकतात. मेसची क्वालिटी ते त्या ठिकाणी चेक करू शकतात. काही इन्स्ट्रक्शन जर पालकांना आमच्या मॅनेजमेंटला द्यायचे असतील किंवा आमच्या टीचिंग स्टाफला त्या ठिकाणी द्यायचे ते त्या ठिकाणी देऊ शकतात. याचे पुन्हा आपले लाईव्ह रेकॉर्डेड व्हिडिओज आहे, लाईव्ह रेकॉर्डेड आपल्या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटला आपण टाकलेले आहे. म्हणजे आणि कुठल्याही पालकांना जायचं असेल जे एनरोल होतात आमच्याकडे, जे आता 2026 या शैक्षणिक वर्षामध्ये एनरोल होतील, अशा पालकांना आम्ही इमिडिएटली नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन चालू करतो ज्यांना त्या ठिकाणी जायचं आहे. असं आपलं एकमेव विद्यापीठ आहे की आम्ही त्या ठिकाणी पालक मेळावा मागच्या 10 वर्षापासून करतोय. एक विश्वासाचं बंधन तिथं निर्माण होतं ना सर पालकांचं. ते एवढाच एक शेवटचा मेसेज असेल माझा विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी. आणि प्रवेश झाल्यानंतर पूर्ण जेवढा कोर्स आहे तेवढ्या कोर्सपर्यंत तुमचं गायडन्स? हो, माझं गायडन्स असं आहे. आता समजा आपल्या जी कंपनी आहेत आता सेंट्रलाइज कंपनी, ॲडमिशन्सपासून तर टिल डिग्रीपर्यंत माझा पूर्ण स्टाफ, माझा पूर्ण मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसोबत असेल. आजही समजा आपलं एक्झाम पास झाल्यानंतर PG करत असताना PGला कॉलेज कुठलं चॉईस करायचे, काय करायचे, हे सगळं विद्यार्थी आजही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. पर्सनली येऊन भेटतात, ते मार्गदर्शन घेत असतात आणि आम्ही आनंदाने त्या गोष्टी विद्यार्थ्यांना गाईड त्या ठिकाणी करत असतो. एक आता पूर्ण विद्यार्थ्यांसोबत आणि पालकांसोबत एक फॅमिलियर रिलेशन आमचं तयार झालेलं आहे.
हो, आणि एक साधारणतः आम्ही दरवर्षी एक ॲल्युमिनियम मीट पण या ठिकाणी घेत असतो. म्हणजे नॅशनल लेवलला पूर्ण विद्यार्थ्यांचे जे पण आपले ग्रॅज्युएट झाले त्यांचं. हो हो. खूपच एक मौलिक कार्य करताय सर तुम्ही, कारण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना साकार रूप देण्याचं काम तुमचं आहे. आपण म्हणतो की डॉक्टर हे जे आहे भगवान आहे, गॉड आहे, देव आहेत, पण त्या देवांना घडवणारे पण एक महादेव म्हणता येईल त्याप्रमाणे, आणि तुमचं नाव पण तसंच आहे सर. तर खूप छान वाटलं सर तुमच्यासोबत मला गप्पा मारून सुद्धा, आणि निश्चितच पालकांना पण थोडंफार समाधान झालं असेल, आणि काही अजून प्रश्न असतील तर आपण नक्कीच पुढच्या वेळेस भेटूया सर. आणि मुलांना सुद्धा या शैक्षणिक वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, आणि नक्कीच जे पण विद्यार्थी आहे तर ते सरांना भेटा. तुमच्या काही प्रश्न असतील तर ते सर नक्कीच समाधान करतील, तुम्हाला मार्गदर्शन करतील, आणि तुम्हाला जे पण काही शैक्षणिक अडचणी येतील किंवा पुढं तुम्हाला कोर्समध्ये अजून काही करायचं असेल तर मला अपेक्षा आहे सर नक्कीच ते पूर्ण करतील. तर खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.